तर धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते तुम्ही घेताय. त्याचबरोबर अनेक वेळा धनंजय मुंडेंचं नाव समोर आले. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई जी आहे ती सरकार करत नाही ना राजीनामा घेते अरे ना त्या काय. दलिंदाराचं कोण नाव घेतय? ते असल्या नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत. 25-26 दिवस नाव घेतलेलं दाखवा. मी परभणीत नाव घेतलं का घेतलं याची तरी अक्कल पाहिजे. धनंजय देशमुख याला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिली. म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला, क्रूर हत्या केली. पाणी मागितलं तर मुताचाच हरामखोरा हो तुम्ही. मराठ्याच्या अवलादीन आमची सुद्धा आम्हाला बी चिड असेल ना. तुमचं काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले. धनंजय देशमुख ते वनवन हिंडत भावाच्या न्यायासाठी. त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता. ज्यांना मी वाईट वाटतो ना, तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त. काय वाईट भूमिका आहे माझी? त्याचं 25-26 दिवसानंतर त्या धनंजय मुंड्याचं नाव घेतलं मी. अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं. धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये. गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला सोडणार नाहीत असं सांगितलं होतं आम्ही. वंजाऱ्याला सोडणार नाही म्हणलो का? वंजाऱ्याला काय बोललो का? धनगराला, दलित मुस्लिमाला, 12 बलुतेदारांना कोणाला बोललो का? गुंडाला बोलायचं नाही. खुने करून द्यायचं का त्याला? खुने करीत फिरू द्यायचं? त्याचं नाव घ्यायचं कारणच ते की त्यो लोकाला दापतच नाहीये. त्याची टोळी त्यो रस्त्यावर उतरतो, धमक्या द्यायला लावतो. आता धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही. संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही. तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं काय? आणि पेंड आहे काय बारबारी तुझा माजोड्यापणा प्रत्येक वेळेस सहन करायला? मी एवढे सोप्या गोष्टी आहेत का ते? राहायच किती करतोय टोळी. आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायचं म्हणून गप येत आम्ही. तुला वोट न राहिला आम्हाला वेळ नाही लागणार. आहेतच किती चिमूट भर, पण आम्हाला जातीवादी म्हणणार. कस काय जातीवादी म्हणणार? माणसं आमचे मेले, मोर्चे तू काढतो, जातीवादी आम्ही. आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू ते फोटो व्हायरल होते. जातीवादी आम्ही का तू? जातीवादी कोण? तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरवू शकता? 1884चं मराठ्याचं आरक्षण, गरिबाच्या लेकराला मी न्याय मागतो मराठ्याचे, म्हणजे जातीवाद आहे का? संतोष भाई देशमुखांचा खून झाला, त्या संतोष भाईंना मी न्याय मागतो, जातीवादी आहे का मी न्याय मागतो? म्हणजे कुठली पद्धती? कोणता जातीवाद केला? म्हणजे खून करणार तुम्ही, आरोपीच्या बाजूने उभा राहणार तुम्ही, मग तुम्ही जातीवादी जातीवादी मी. ही कुठली पद्धत आहे? तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठ्याने? नाही केला. आता आम्हाला आरक्षण मिळत आहे, तुम्ही आम्हाला विरोध करता. जातीवादी कोण? मी का ते? जातीवादी नेमका कोण? काय व्याख्या आहे या राज्यात जातीवादाची? मला ही सुद्धा कळायला तयार नाही. जातीवादी मी कसा होऊ शकतो? माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे, तुम्हाला आता 90ला मिळालंय. माझं आरक्षण मी मागू शकत नाही. ही कोणची पद्धत आहे तुमची? धनंजय मुंडेला ना 25-30 वर्षाचं भोगायची वेळ आता आली. ज्या टोळ्या चालविल्या ना, ह्या टोळ्या ते पाप आता नियतीलाच मान्य नाही. दुसऱ्याचं काही असलं की लोक पाठवतो, आंदोलन करायला लावतो, त्याला पाठबळ देतो. आता पाठीमागे फोटो व्हायरल झालेच ना, ते पैसे पुरवतो. कोणाच्या गाड्या कुठून येतो त्या सगळ्याला माहिती. कोणत्या तालुक्यातून येतात, हिंगोलीतून कुठून, करमतून कशा गाड्या येतात, पातळीतून कशा येतात, शिरूर मधून कशा येतात, परळीतून कशा, सगळ्याला माहिती सगळं. कोण कोणाला काय पुरीत होता. माणुसकीचं नातं एकदा जोडून बघतो माणूस, आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो, त्याच्यानंतर लोक मदत नाही करत. तुझ्यावरची वेळ गेली, आंदोलनाला लोक पुरितो काय? किती दिवस पुरीशील तू? हा तो पुरविले. अरे आम्ही काय थोडे आहेत का? 6 कोटी येत, अर्धे आम्ही एकटेच येत. काय पुरीशील तू? काय नियत येतोय? निवडून यायला मराठी लागते, मतदानाला मराठी लागते. थोबाड येऊन तर सांगतो स्वतःच, मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं, वंजाऱ्यांनी सांभाळलेलं नाही. तो शब्द आहेत. उलटाला झाले मोकळे, पोट भरलं ना. आता मराठी उपोषणाला, आंदोलनाला बसली की ते आंदोलन करायला लावतो, लोक पुरवितो. हे उघडं पडतं. तुला वाटत असं तुला शान आहे? उघडं पडतं एक ना एक दिवस. कोणी कोणाला गाड्या देतं, पुरवतं, काय करतं. तुमच्याच लोक काय सांगतात आम्हाला सुद्धा, हे कुठून आहे काय? हे पाप आहे. आता तू हे पापाचा घडा भरला, संतोष भाईचा खून केला तुम्ही, हे करायला नको होता. खूप चांगलं पोरग होतं ते.
आणि आता त्याच्या बाजूने न्याय मागतो. तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता, म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरा जातीवादी कोण. मी तर गरीबाच्या बाजूने उभा राहणार. कोण काय म्हणता मला त्याशी नाही देणे घेणं. हा, माझ्या समाजाचं संकट आलं, मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे, हमेशा. आणि संतोष देशमुखांचा जे खुनातले आरोपी आहेत, एकही सुटता कामा नये. एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही.